नमस्कार मित्रांनो, आज मी माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे धोत्रा नंदई येथील 3 यादवकालीन शिवमंदिरांबद्दल। हे गाव बुलढाणा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता जिजाऊ यांचं माहेर असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यात आहे। हे गाव चिखली सिंदखेड राजा रोडवर असून मुख्य रोडपासून 1.5 किमी अंतरावर आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही या गावात असलेल्या तिन्ही मंदिराची दृश्ये बघत आहात। यातील 2 मंदिरे गावाच्या आत लोकवस्तीत स्थित असून एक मंदिर गावाच्या बाहेर आहे। यातील पहिल्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर असं कोरीवकाम केलेलं असून याच द्वाराच्या डाव्या बाजूला हनुमंताची सुरेख अशी मूर्ती आहे। या मंदिरात वापरलेली खांबांची रचना उल्लेखनीय आहे। सभामंडपात असलेल्या नंदीच्या मूर्तीवर साकारलेल्या नक्षी मन वेधून घेतात, ज्या मी आजपर्यंत पाहिलेल्या इतर नंदी मूर्तींपेक्षा थोड्या वेगळ्या आहेत। मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला काळ्या पाषाणात साकारलेली अतिसुंदर शिवलिंग बघायला मिळते। यातील दुसऱ्या मंदिराच्या भिंतीवर थरांच्या रचनात्मक बांधकामाने सुंदर असं कोरीवकाम साकारलं आहे। तत्कालीन या दर्जाची शिल्पकला पाहून मन थक्क होऊन जातं। या मंदिराच्या समोर असलेली नंदीमूर्ती ओझरती पाहिली असता ती सील प्राण्याच्या मूर्तीप्रमाणे भासते। सभामंडपात केलेली खांबांची रचना विलक्षणीय आहे। तिसऱ्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला ठेवलेल्या पाषाणावर केलेलं कोरीवकाम अतिवेधक आहे। तसेच द्वाराच्या डाव्या बाजूला शिवलिंग आहे। या मंदिराच्या मागच्या बाजूने पाहिले असता आपल्याला याची रचना भव्य पाषाणांच्या थरांनी केलेली दिसून येते व मुख्य गाभाऱ्यात असलेलं शिवलिंग खूपच सुंदर असून या मंदिराला भव्य प्रांगण आहे। या मंदिरापासून 45 किलोमीटर अंतरावर बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात सातगाव भुसारी आणि साकेगाव या गावांमध्येच पण प्राचीन शिल्पकलेचा सुंदर नमुना असलेली मंदिरे आहेत। त्यांचे व्हिडिओ मी लवकरच माझ्या प्रोफाईलवर टाकेल। त्यासाठी माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।